कादरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। केंद्र शासनाच्या योजनेतून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 4 ठिकाणी सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून वातानुकूलित स्वच्छतागृह बांधण्यात आले, पण बांधल्यापासून ते स्वच्छतागृह बंद अवस्थेतच आहे। या वातानुकूलित स्वच्छतागृहाचे काम निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्यामुळे संबंधित कामाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी तात्काळ आकांक्षा शौचालय सुरू करण्यासाठी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर पाण्याच्या टाकीजवळ आकांक्षा शौचालयाजवळ प्रातिनिधिक स्वरूपात शौचास बसून अनोखे आंदोलन करण्यात आले। शहरातील मध्यवर्ती भाग, हद्दवाढ भाग व प्रमुख बाजारपेठांमध्ये नागरिकांच्या आणि महिलांच्या सोयीसाठी साध्या आणि स्वच्छतागृहाची आवश्यकता असताना महानगरपालिकेच्या वतीने एसटी स्टँड, विणकर बाग, नाना नदी पार्क, जुळे सोलापूर पाण्याची टाकी या 4 ठिकाणी सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून आकांक्षा वातानुकूलित खर्चिक स्वच्छतागृह बांधण्यात आले। आधी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या योजनेतून सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी ई टॉयलेट बसवण्यात आले आहेत। त्यासाठी एका ई टॉयलेटचा खर्च अंदाजे 11 लाख रुपये आला आहे। ई टॉयलेट शौचालयामध्ये 5 ते 6 कोटी रुपये खर्च केले आहेत। एवढे खर्च करून सुद्धा सर्वच्या सर्व ई टॉयलेट देखभाल आणि दुरुस्तीसाठी बंद अवस्थेत आहेत। शहरातील वेगवेगळ्या भागातील अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे। सोलापूर शहरातील नागरिकांना स्वच्छ व साधे स्वच्छतागृहाची आवश्यकता असताना, एसी स्वच्छतागृहाची गरज नसताना आणि कोणाचीच मागणी नसताना वातानुकूलित शौचालयावर उधळपट्टी का करण्यात आली? एक शौचालय बांधायला 50 लाख रुपये खर्च येतो का? सर्वसामान्य नागरिकांच्या करोडोपी पैशांची उधळपट्टी महानगरपालिका अधिकारी करत आहेत। त्यामुळे छत्रपती ब्रिगेडच्या वतीने नकली नोटा उधळून महानगरपालिका प्रशासनाचा निषेध यावेळी करण्यात आला। यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक श्याम कदम, जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके, जिल्हा उपाध्यक्ष गजानन शिंदे, इस्माईल मकानदार, तिरुपती भरले, सुलेमान पिरजादे, महेश भंडारे, ओमकार सुतार, फरदीन मुजावर, ज्ञानेश्वर पवार, राज कोळी, मल्लिकार्जुन शेवगार, गौरीशंकर वरपे, सुरेश पाटील, संतोष माशाळकर, अनिल गवंडी, अमोल सलगर, राजकुमार शिंदे, सिद्धराम कोरे, संकेत कुलकर्णी आदी उपस्थित होते। सोलापूर शहरामध्ये मुख्य बाजारपेठ किंवा हद्दवाढ भाग आणि वर्दईच्या भागामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहाची अत्यंत आवश्यकता आहे। 13 लाख लोकसंख्येच्या पाठीमागं फक्त बोटात मोजणे इतके शौचालयाची संख्या सोलापूर शहरात आहे। त्यामुळे अनेक नागरिकांना, आमच्या महिला भगिनींना याचा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक वेळा माध्यमातून याबाबत आवाज उठवला तरी महानगरपालिकाचे लोक ठिकाणावर नाही आणि योग्य पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये स्वच्छ व सुंदर शौचालय बांधणं अपेक्षित असताना केंद्र शासनाच्या योजनेतून सोलापूर शहरामध्ये 4 ठिकाणी आकांक्षा सुलभ शौचालय अर्थात वातानुकूलित एसी शौचालय बांधण्यात आलेलं आहे आणि प्रत्येकी 50 लाख असा 4 शौचालयावर 2 कोटीचा नाहक खर्च महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे। महानगरपालिकेच्या अधिकारी आमच्या सर्वसामान्य जनतेच्या कर रूपातून गोळा करण्यात आलेली ही जी रक्कम आहे त्याची उधळपट्टी करत आहेत। त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीनं या नकली नोटा उधळून आम्ही महानगरपालिका प्रशासन व अधिकारी यांचा निषेध नोंदवत आहोत। त्याचबरोबर खरंच या शौचालयाला 50 लाख रुपये खर्च येतो का हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे आणि नक्कीच या शौचालयाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। याचीही चौकशी झाली पाहिजे आणि सर्वसामान्य सोलापूरकरांना साधं आणि स्वच्छ सोलापूरमध्ये शौचालय आवश्यक असताना अशा फक्त उन्हाळ्यामध्ये एसी शौचालयाचा वापर जनता करेल का? त्याचबरोबर सोलापूरमध्ये कडक हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये या शौचालयाचा उपयोग होईल का हा मुख्य प्रश्नचिन्ह या माध्यमातून सोलापूरवासी विचारत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।